नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे बोटनेक ब्लाऊज डिझाईन जी सर्वांना आवडणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण अस्तर घेतलेलं आहे, त्याच्यावरती मोजली आपण पूर्ण उंची 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच, शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंचाचं। बघा एकदम व्यवस्थित माप टाकायचे। 5.25 इंचाचं घ्यायचं आहे मोंड्याची उंची। इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण इथे डायरेक्ट गळा मोजायचा आहे 11 इंचाचा। गळा रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच, ही रेषा मारून घ्यायची आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार झाला की वरतून आपल्याला 3.5 इंचाची गळा उंची मोजायची आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। 1.5 इंच अंतर त्या रेषेपासून खाली सोडायचं आणि इथे सुद्धा एक रेष अशी मारून घ्यायची। इथे आपल्याला कोपऱ्यामध्ये 1 इंच अंतर मोजून गळ्याचा माप टाकायचं। बघा ह्याप्रमाणे गळ्याला आकार द्यायचा असा। त्याच्यानंतर हा जो बॉक्स उरला याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे। बघा ह्याप्रमाणे आपण इथे सेंटर काढून घेऊ। इथून आपल्याला अर्धा ते 1.25 इंच रेषेच्या बाहेर यायचं आहे, तिथे एक पॉईंट टाकायचा आणि ह्या कोपऱ्यापासून इथे तिरपी रेष मारून घ्यायची आणि पुन्हा खालच्या कोपऱ्यापासून तिथपर्यंत तिरपी रेष मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे आपण इथे बोटनेकचा आकार देणार आहे। मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे। गळ्याचा आकार दिला तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता आपण कॅनव्हास घ्यायचं आहे, त्याला डबल घडी करायची आहे। इथे सरळ करून घेऊ। इथे आपल्याला असा बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे। सेंटरला एक रेष मारून घ्यायची, पुन्हा कॅनव्हासला घडी करून पुन्हा ती रेष अशी आखून घ्यायची। आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। ह्या पद्धतीने आपल्याला गळा तयार करायचा आहे। आता घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे। मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती आपल्याला अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण कट केलेलं जे कॅनव्हास आहे ते घ्यायचं आणि बरोबर इथे रेषा मॅच करून पिन लावून घ्यायची। बरोबर सेंटर लावायचा आहे असा आणि पिना लावून घ्यायची आणि जी रेषा मारली ना बरोबर त्याच रेषेवरती आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारताना अगदी सावकाश मारायची आहे, म्हणजे जसं आपण ते आखलेले रेषा तसंच बरोबर गळा तयार होणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला शिलाई अगदी व्यवस्थित मारायची आहे। आता पिना काढून मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। साधारण रेषेजवळ 1.25 इंच अंतर सोडून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। छोटे छोटे कट असे मारून घ्यायचे। बघा अगदी व्यवस्थित हे कट मारायचे। आता आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आहे आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची। बघा हाताने अगदी व्यवस्थित पकडायचा आहे तो कपडा आणि नंतरूनच इथे शिलाई मारायची आहे, म्हणजे परफेक्ट आकार तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। बघा याप्रमाणे अगदी छान असा आकार आपल्याला इथे तयार झालेला आहे। आता कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित जॉईंट करायचं, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची। बघा ह्याप्रमाणे अगदी छान अशी शिलाई मारायची आपल्याला
आणि कुठे फुगा वगैरे नाही पडला पाहिजे, म्हणजे फिनिशिंगसुद्धा आपले ब्लाऊजची छान येईल. उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे. कट करून झालं की आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. इथे पॉईंट टाकायचा, खाली अर्धा इंच, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स मारून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची एक पट्टी आणि ती पट्टी आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाब टीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे क्रॉस पट्टी घ्यायची, ती गळ्याला लावायची आहे. ती जॉईंट केली, थोडीशी लांब केली, तिला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून. थोड्या थोड्या मध्ये मध्ये आपल्याला त्या पट्टीला अशा चुन्या टाकायच्या आहे, म्हणजे कुठेही ती पट्टी अशी वर तरंगणार नाही. जेव्हा आपण ती फोल्ड करणार आहे तेव्हा ती व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये बसते. छोटे छोटे कट मारायचे इथे. पट्टीवरती द्यायची दाब टीप या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी दाब टीप आपल्याला इथे द्यायची आहे आणि पट्टीमध्ये फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी छान पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. इथे आपण 6 चौकोनी तुकडे घेतलेले 3 बाय 3चे. त्याला ह्याप्रमाणे त्रिकोण बनवायचा आणि खाली अशा प्लेट्स टाकून शिलाई मारून घ्यायची, म्हणजे हातानेच हे करायचं आहे. बघा या पद्धतीने असे पानं आपल्याला बनवून घ्यायचे. बघा याचं आपण फुल बनवणार आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे मैत्रिणींनो. बघा ह्या पद्धतीने पानं बनवले की शिलाईच्या बाहेरचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे असे बरोबर असे पकडायचे आणि त्याला अशी शिलाई मारून ते पानं एकमेकाला असे पॅक करून घ्यायचे. बरोबर फुलाचा आकार त्याचा तयार करायचा आपल्याला. बघा ह्या पद्धतीने आपलं फूल तयार झालेलं आहे. ते आपण बाजूला ठेवू. पहिले आपल्याला पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायची. पहिले वरती जो गोल गळा आपण बनवला त्याला पहिले लेस लावून घेणार आहे. लेस लावताना थोडी सैल ठेवायची, म्हणजे परफेक्ट लेस लागल्या जाते. मैत्रिणी तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळ मिळेल आणि छान छान व्हिडिओ रोज बघायला मिळतील. बघा आता जो गळ्याचा आपण इथे खाली जो आकार दिलेला आहे ना, त्या आकारावर सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची. लेस लावली की ते गळ्याला सुंदर असा लुक येतो आणि परफेक्ट आकार आपल्याला समजतो. तुम्ही सुद्धा नक्की करून बघायची अशी डिझाईन. ज्या मैत्रिणींना बोटनेक ब्लाऊजची डिझाईन आवडते त्यांनी नक्की डिझाईन करून बघायची आहे.
बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. इथे आपल्याला आता हे फूल असं पॅक करून घ्यायचं आहे. बरोबर इथे सेंटरला हे फूल ठेवून शिलाई मारून पॅक करायचं. सुई दोऱ्याने शिवलं तुम्ही तरी चालेल. त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे एक शोचं बटन. बटन इथे लावून घ्यायचं आणि आपल्याला हे प्रमाणे लटकन लागणार आहे, ते लटकन आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. बघा इथे आपण आत्ता सध्या पिन लावून पॅक केलेलं आहे. नंतर तुम्ही स्टिच करून ते पॅक करू शकता. बघा ह्याप्रमाणे आपल्याला असं लटकन लावायचं आणि सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.